नमस्कार, लायब्ररी सायन्स एट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये जुलै 2016चा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत। आपण लास्ट 5 इयरचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण 2017चा याआधी मी अपलोड केलेला होता। आज आपण जुलै 2016चा सेकंड पेपर पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर सर्वात प्रथम पाहायला मिळतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन पहा, हु आयडेंटिफाय द 8 सेंट्रल व्हॅल्यूज ऑफ लायब्ररियनशिप। क्वेश्चन असा विचारलेला आहे, 8 सेंट्रल व्हॅल्यूज ऑफ लायब्ररियनशिप। आन्सर मिचेल गोरमन। Answer B, Michel Gorman. Who identify the 8 central values of librarianship? Answer B, Michel Gorman. Next question. Which of the following organization declare 17 May as World Information Society Day? जो 17 मेला वर्ल्ड इन्फॉर्मेशन सोसायटी डे केला जातो तो कशासाठी असतो असं सांगितले, किंवा कोणी ऑर्गनाइज कोण डिक्लेअर करतं असं त्यांनी विचारलेलं आहे। तर डिक्लेअर कोण करतं? आन्सर आहे बी, वर्ल्ड समिट ऑन इन्फॉर्मेशन सोसायटी, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे WSIS। 17 मेला जो डिक्लेअर करतो वर्ल्ड इन्फॉर्मेशन सोसायटीचा असतो तो कोण डिक्लेअर करतं? तर त्याचा आन्सर आहे वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी WSIS। क्वेश्चन नंबर 2, आन्सर बी। हा MP क्वेश्चन आहे, विचारला पण जाऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, बिब्लियोग्राफिक कपलिंग वॉज फर्स्ट ॲडव्होकेट बाय। त्याचा आन्सर सोपा आहे, आन्सर आहे सी, MM केसलर। खूप वेळा आलेला क्वेश्चन आहे हा, त्याच्यामुळे हा देखील IMP क्वेश्चन आहे। Bibliographic coupling was first advocated by MM Kessler. Answer C. Next question. Question number 4. By which mode management science and research methodology are formed? Management science and research methodology हे कशामध्ये येतं असं विचारलेलं आहे त्यांनी, आणि हा क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे, त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे। त्याचा आन्सर आहे डी, डिस्टिलेशन। आणि किती वेळा मी पण सांगितलेलं आहे तुम्हाला, मॅनेजमेंट सायन्स डिस्टिलेशन, रिसर्च मेथोडॉलॉजी डिस्टिलेशन, यामध्ये एका क्वेश्चन पासून 2 क्वेश्चनची तयारी होते, कारण बहुतेक वेळा एकदाच असं विचारलं जातं मॅनेजमेंट सायन्स ते कशाचं आहे तर डिस्टिलेशन, आणि रिसर्च मेथोडॉलॉजी डिस्टिलेशन हे जोड्या लावायला सुद्धा विचारू शकतात, आणि अतिशय IMP क्वेश्चन आहे। नोट डाऊन करून ठेवा किंवा लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर 4, आन्सर डी। क्वेश्चन नंबर 5, प्रीफिक्स एलिमेंट ऑफ ISBN consist of number. Answer A, 3. Prefix elements of ISBN consist of number of digits. Answer A, 3. ISBN चा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लियोग्राफिक नंबर। Next question, question number 6. Who defined notation as shortest sign? Answer D, E.C. Richardson. Who defined notation as shortest sign? E.C. Richardson. Answer D. Next question, question number 7. Which of the search strategy is useful to increase recall output? काय विचारलेलं आहे? Which of the search strategy is useful increase recall output? कशासाठी हे रिकॉल आउटपुट आपल्याला जर इन्क्रीज करायचं असेल तर काय वापरायचं, कोणतं तंत्र? आन्सर आहे सी, ट्रकेशन। ट्रकेशन हे काय केलं जातं? ही सर्च स्ट्रॅटेजी इज युजफुल टू इन्क्रीज रिकॉल आउटपुट।
Question number 7, answer C. Next question. Question number 8, the Right to Information Bill was enacted by the Parliament of India on, काय विचारलेलं आहे त्यांनी, राईट टू इन्फॉर्मेशन ऑफ बिल जे आहे ते पार्लिमेंट ऑफ इंडिया ऑन कधी होतं, 15 जून 2005. पार्लिमेंटमध्ये राईट टू इन्फॉर्मेशन बिल जे आहे ते पार्लिमेंटमध्ये कधी झालेलं होतं तर 15 जून 2005. हा पण IMP क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं, नीट लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 8, आन्सर बी. क्वेश्चन नंबर 9, हु वॉज द फर्स्ट डायरेक्टर ऑफ राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन? आन्सर सी, BP बरोवा. आन्सर सी, BP बरोवा. फर्स्ट डायरेक्टर ऑफ राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनचे फर्स्ट डायरेक्टर कोण होते? BP बरोवा होते. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10, in Ranganathan terminology, latent facet is a, answer B, hidden facet. Question number 10, answer B. Next question. Question number 11, translational model of communication was suggested by, answer C, Tin Bernard. Translational model of communication was suggested by Tin Bernard. Answer C. Next question. Question number 12, research methodology involving the construction of theory through analysis of data is known as grounded theory. हा आलेला आहे क्वेश्चन आणि हा क्वेश्चन आपल्याला ट्रू आणि फॉल्स मध्ये देखील विचारलेला आहे, त्यामुळे हा देखील काय आहे, IMP क्वेश्चन आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी इन्व्हॉल्विंग द कन्स्ट्रक्शन ऑफ थेअरी through analysis of data is known as grounded theory. Question number 12, answer B. Next question. Question number 13, chapter 12 of ASCR2 has changed its name in ASCR2R 2002. Identify the change name. Answer B, continue resource. Chapter 12 of ASCR2 has changed its name is ASCR2R 2002. Identify the change name, continue resources. Question number 13, answer 2, continue resources. Question number 14, identify the person who contribute to the development of TQM. Identify the person who contribute to the development of TQM. काय सांगितलेलं आहे, TQM ची डेव्हलपमेंट ती कशा प्रकारे झालेली आहे ते त्यांचा आन्सर आहे A, B and C आर करेक्ट. आन्सर नंबर A. फिलिप क्रॉसबाय, काऊ इशिकावा अँड जोसेफ जुरान हे कशाशी संबंधित होते, हे पर्सन कशाशी संबंधित होते, TQM शी संबंधित होते. TQM चा फुल फॉर्म काय आहे, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. याच्याशी सहभागी होते कोण, फिलिप क्रॉसबाय, काऊ इशिकावा अँड जोसेफ जुरान. क्वेश्चन नंबर 14, आन्सर A. Question number 15, identify the correct statement associated with universal decimal classification scheme. आन्सर त्याचा देखील काय आहे, Aच आहे. A and B are correct. Identify the correct statement associated with universal decimal classification scheme, UDC. UDC चा फुल फॉर्म सांगितलं, युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट कोणते आहेत UDCच्या बाबतीत असा क्वेश्चन आहे. आन्सर A and B आर करेक्ट. इट इज फॅसेटेड क्लासिफिकेशन स्कीम अँड पॉल ऑलनेट अँड हेनरी लॉ फॉल्टेन आर असोसिएटेड विथ इट. हे दोन करेक्ट स्टेटमेंट आहेत UDCच्या बाबतीत. क्वेश्चन नंबर 15, आन्सर A and B आर correct. Question number 16, in which of the following studies a researcher is required to examine some specific subpopulation as they change time?
Answer B. Coherent study. In which of the following studies a researcher is required to examine some specific subpopulation as they change time? Coherent study. Question number 16. Answer B. Next question. Question number 17. Which of the following are associated with UNESCO program? UNESCO program कोणते आहेत खालचे? आन्सर आहे ए. A and B are correct. A. General Information Program PGI and B. वर्ल्ड सायंटिफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम युनिसिस्ट. हे दोन्ही प्रोग्राम कोणाचे होते? युनेस्कोचे होते. युनिसिस्टची स्थापना कधी झालेली आहे? 1972. युनिसिस्ट 1972 आणि युनेस्को 1946. आणि त्यांनी विचारलेला काही प्रश्न होता की युनेस्कोचे कोणते प्रोग्राम्स आहेत, तर त्याचा आन्सर आहे ए अँड बी आर करेक्ट. पीजीआय अँड युनिसिस्ट जनरल इन्फॉर्मेशन प्रोग्राम. याचे फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा. जनरल इन्फॉर्मेशन प्रोग्राम पीजीआय अँड वर्ल्ड सायंटिफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम युनिसिस्ट. हे दोन्ही प्रोग्राम युनेस्कोचे आहेत आणि युनिसिस्टची स्थापना 1972 साली झाली. क्वेश्चन नंबर 17. आन्सर ए अँड बी आर करेक्ट. Next question. Question number 18. Collection development principle are given by. त्याचा आन्सर आहे मेलविल डुई अँड S.R. रंगनाथन. B and C are correct. Answer B. B and C are correct. मेलविल डुई अँड S.R. रंगनाथन. हे कलेक्शन डेव्हलपमेंट प्रिन्सिपल त्यांनी हे केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 18. आन्सर B. B and C are correct. Melville Dewey and S.R. Ranganathan. Next question. Question number 19. Product life cycle is helpful in. Answer A. A, B and D are correct. Dedicating marketing strategy best fitted to particular stage in the development of service activities, maintaining that all products or service flow distinctive pattern over time and dealing with the stage of product life cycle. A, B and D are correct. Product life cycle is helpful in. Answer A, B and D are correct. Question number 19. Answer A. Next question. Question number 20. PMEST in colon classification of S.R. Ranganathan is. Answer B. A and D are correct. Decreasing order of concurrents and decreasing order of fundamental categories. हे काय आहे? कोलन क्लासिफिकेशनचे PMEST बाबत. PMEST म्हणजेच काय? पदार्थ, ऊर्जा, एनर्जी, स्थळ अँड काल. हे काय आहे? PMESDचा फुल फॉर्म आहे. Question number 20. Answer B. A and D are correct. Next question. Question number 21. Information under section 2F of the Right to Information Act 2005 means any material in any form. This include. Answer D. Book chapters, general articles, sale deals, reprints, snapshot of constant. Answer D. Question number 21. Information under section 2F of the Right to Information Act 2005 means any material in any form. This include. Answer D. A, B and C are correct. A, B and C are correct. Records, documents, memos, emails and papers. B. Opinions, advice, press realization, circulars and samples and orders, logbooks, contracts and reports. Question number 21. Answer D. A, B and C are correct. Next question.
Question number 22. The objective of metadata are. Answer B. A and B are correct. Unique identification and authentication of record. The objective of metadata are unique identification and authentication of records. Answer B. Question number 22. Answer B. A and B are correct. Next question. Question number 23. Identify the following institutional archives repository available of free. Answer C. C and D are correct. ePrints and Open DOAR. ePrints and Open DOAR. हे काय आहे? फ्री रिपॉझिटरी institutional archives आहेत. Question number 23. Answer C. C and D are correct. Next question. Question number 24. Identify the following basic steps as advocated by William Edwards for implementing of TQM. Answer B. A, B, C are correct. Assessment of organization culture and training process for the top management, formation of quality council and dissemination of information through established communication system and integration of TQM tools, techniques and training. Question number 24. Answer B. A, B and C are correct. Next question. Question number 25. Identify the audio file format for digital libraries. काय सांगितले? डिजिटल लायब्ररी मधल्या आयडेंटिफाय करा ऑडिओ फाईल फॉर्मॅट. आन्सर 1 आहे याचं. सी अँड डी आर करेक्ट. .aif आणि .ra. .ai आणि f आणि .ra ह्या काय आहेत? ऑडिओ फाईल फॉर्मॅट आहेत. क्वेश्चन नंबर 25. आन्सर 1. सी अँड डी आर करेक्ट. .aif अँड .ra ह्या काय आहेत? डिजिटल लायब्ररीज ऑडिओ फाईल फॉर्मॅट्स आहेत. हा क्वेश्चन IMP आहे, कारण हा क्वेश्चन फर्स्ट पेपरला देखील विचारला जाऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 26. The available option for extending wiki vary depending on the software that runs the site. Identify the correct option available to users using MediaWiki. तर त्याचा आन्सर आहे A. A, B and C are correct. GSI Wiki, Driftclums, BibWiki and YouTube Tag and File Status. हे काय आहेत? ऑप्शन अवेलेबल हे मीडियाविकीचे आहेत. क्वेश्चन नंबर 26. आन्सर A, B and C are correct. Question number 27. Deliberate sampling is known as. Deliberate sampling is known as purposive sampling and non-probability sampling. A and D are correct. Question answer A and D are correct. Deliberate sampling is known as purposive sampling and non-probability sampling. Question number 27. Answer A and D are correct. Next question. Question number 28. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? इयरनुसार इंडेक्सिंग जनरल जे आहे ते इयरनुसार फर्स्ट पब्लिशिंग कोणतं आहे ते सांगायचं आहे. त्याचा आन्सर डी आहे. फर्स्ट काय आहे? सी. इंडेक्स मेडिकस बेएंटा 1800. आन्सर आहे डी. फर्स्ट सी. इंडेक्स मेडिकस 1879. नंतर ए. इंजिनिअरिंग इंडेक्स न्यूयॉर्क 1962.
नंतर बी ह्युमॅनिटिक इंडेक्स न्यूयॉर्क 1974, नंतर ॲग्री इंडेक्स रोम 1975. पुन्हा एकदा सांगते, वाटलं तर नोट डाऊन करून ठेवा. क्वेश्चन नंबर 28 आन्सर डी. फर्स्ट सी इंडेक्स मेडिकस बेंटा 1879, नंतर इंजिनिअरिंग इंडेक्स न्यूयॉर्क 1962, ह्युमॅनिटिक इंडेक्स न्यूयॉर्क 1974 आणि ॲग्री इंडेक्स रोम 1975. क्वेश्चन नंबर 28 आन्सर डी. क्वेश्चन नंबर 29 अरेंज द फॉलोइंग डबलिंग कोर एलिमेंट्स इन डिसेंडिंग ऑर्डर. काय सांगितले? डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम आणि असेंडिंग म्हणजे चढता क्रम. डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे लावायला सांगितलंय. आन्सर आहे ए, डी, सी, बी अँड ए. म्हणजेच राईट, रिलेशन, आयडेंटिफायर अँड कॉन्ट्रीब्युटर. राईट, रिलेशन, आयडेंटिफायर अँड कॉन्ट्रीब्युटर. याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवू शकता तुम्ही. आर आर राईट, रिलेशन, आयडेंटिफायर अँड कॉन्ट्रीब्युटर. आर आर आय सी राईट, रिलेशन, आयडेंटिफायर अँड कॉन्ट्रीब्युशन. क्वेश्चन नंबर 29 आन्सर ए. क्वेश्चन नंबर 30 आयडेंटिफाय द करेक्ट एलिमेंट्स AIDA मॉडल इन मार्केटिंग कम्युनिकेशन. आन्सर सी अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर अँड ॲक्शन. AIDA मॉडल इन मार्केटिंग कम्युनिकेशन, अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर अँड ॲक्शन. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 31 अरेंज द फॉलोइंग म्युझियम्स अकॉर्डिंग टू इयर ऑफ दियर इस्टॅब्लिश. त्याचा आन्सर आहे डी. आन्सर आहे बी, सी, बी, डी अँड ए. पहिल्यांदा काय आहे? सी इंडियन म्युझियम कलकत्ता 1814. नोट डाऊन करून ठेवा, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. इंडियन म्युझियम कलकत्ता 1814. नंतर बी इंडियन म्युझियम दिल्ली 1949. नॅशनल म्युझियम दिल्ली 1949. फर्स्ट इंडियन म्युझियम कलकत्ता 1814. सेकंड नॅशनल म्युझियम दिल्ली 1949. नंतर डी नॅशनल गांधी म्युझियम दिल्ली 1961. आणि नंतर नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी दिल्ली 1964. 1964. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 31 आन्सर बी. फर्स्ट सी इंडियन म्युझियम कलकत्ता 1814. बी नॅशनल म्युझियम दिल्ली 1949. डी नॅशनल गांधी म्युझियम दिल्ली 1961. आणि लास्ट नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी दिल्ली 1964. अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आणि हे ऑनलाईन काढायला पण खूप वेळ लागलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 32 अरेंज द फॉलोइंग इंटरनॅशनल स्टँडर्ड्स डेव्हलपमेंट इन बॉर्डर कॉन्सेप्ट ऑफ इन्फॉर्मेशन ऑर्गनायझेशन इन देअर रिस्पेक्टिव्ह इयर ऑफ डेव्हलपमेंट. याच्यामध्ये देखील काय करायचं आहे आपल्याला? इयरनुसारच लावायचं आहे आपल्याला. त्याचा आन्सर आहे ए. फर्स्ट सी ISO 2788 1974. ते कशासाठी आहे? मोनोलिंगल थिसुरीसाठी आहे. नंतर बी ISO 214 1976 अब्स्ट्रॅक्ट ऑफ फॉर पब्लिकेशनसाठी आहे. नंतर डी ISO 5963 1985. आणि नंतर ए ISO 999 1996. क्वेश्चन नंबर 32 आन्सर ए. फर्स्ट सी ISO 2788 1974 मोनोलिंगल थिसुरी. नोट डाऊन करून ठेवा घ्यायचं असेल तर. नंतर बी ISO 214 1976 अब्स्ट्रॅक्ट फॉर पब्लिकेशन. नंतर डी
ISO 5963 1985 मेथड फॉर एक्झामाइन डॉक्युमेंट्स अँड 4 ए ISO 999 1996 इंडेक्स. क्वेश्चन नंबर 32 आंसर ए. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 33 आंसर डी. ए पेरेंटो चार्ट. त्याचा आन्सर आयडेंटिफाय द इंडेक्सिटी ऑफ इच प्रॉब्लेम इन द प्रोडक्शन लाइन. बी फिशबोन डायग्राम. Identify the relationship between the defects or problems and their root cause. C flow chart. Pictorial representation of stage in the process. And D check sheet. D check sheet. चा आन्सर आहे बी टूल ऑफ रेकॉर्डिंग व्हेरिएबल्स. पुन्हा एकदा सांगते. पेरेंटो चार्ट आयडेंटिफाय द इंडेक्सिटी ऑफ इच प्रॉब्लेम इन द टाइम इन द प्रोडक्शन लाइन. फिशबोन डायग्राम आयडेंटिफाइज द रिलेशनशिप बिटवीन द डिफेक्ट्स और द प्रॉब्लेम्स अँड देअर रूट कॉज. फ्लो चार्ट पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेज इन द प्रोसेस. अँड चेक शीट टूल ऑफ रेकॉर्डिंग व्हेरिएबल. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 34 आंसर. क्वेश्चन नंबर 33 आंसर डी. क्वेश्चन नंबर 34 त्याचा आन्सर आहे सी. न्यूजन लिप 2005. लिप्साय 1984. कोहा 2000 आणि ओपन बिब्ली 2002. पुन्हा एकदा सांगते. न्यूजन लिप 2005, लिप्साय 1984, कोहा 2000 आणि ओपन बिब्ली 2002. क्वेश्चन नंबर 34 आन्सर सी. क्वेश्चन नंबर 35 आन्सर डी आहे. गुजरात पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2001, छत्तीसगड पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2009, कर्नाटक पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1965 आणि गोवा पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1993. पुन्हा एकदा सांगते. गुजरात पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2001, छत्तीसगड पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 2009, कर्नाटक पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1965 आणि गोवा पब्लिक लायब्ररीज ॲक्ट 1993. क्वेश्चन नंबर 35 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 36. K2 given collection catalog. K2 literacy source on the subject. Bibliography. Representation of subject concept. Index. And consideration of the document. Abstract. आपण IMP क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 36. K2 given collection catalog. K2 literacy source on a subject. Bibliography. Representation of subject concept. Index and consideration of the document. Abstract. Question number 36 answer C. Next question. Question number 37. The size of document. आपण क्वेश्चन येऊ शकतो. The size of the document semicolon. The size of the document semicolon. Statements of responsibility diagonal slash between place and the name of the publishers colon आणि accompanying material plus. Answer D. Next question. Question number 38. त्याचा देखील आन्सर सी आहे.
सब्जेक्ट क्लासिफिकेशन J.D. ब्राउन, थिसोरफ फॅसेट जी नचिन्सन, क्लास रस जी भट्टाचार्य, अपूपा पॅटर्न S.R. रंगनाथन. सब्जेक्ट क्लासिफिकेशन J.D. ब्राउन, थिसोरफ फॅसेट जी नचिन्सन, क्लास रस जी भट्टाचार्य आणि अपूपा पॅटर्न S.R. रंगनाथन. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 39. क्लासिकल स्कूल हेनरी फ्योल, थेरी X and थेरी Y डगलस मॅग्रेगर, न्यूयॉर्क चार्जिंग सिस्टीम जॉन कोटांडाना आणि MBO पीटर ड्रकर. क्वेश्चन नंबर 39 आन्सर C. क्वेश्चन नंबर 40. हे क्वेश्चन अशीच्या विषय विचारले जात नाहीत, त्याच्यामुळे मी याला एक्सप्लेनेशन करणार नाही. सिलेक्शन ऑफ रिसोर्स रिक्वायर ऑलमोस्ट केअर अँड caution in order to make the same user centric. हे काय आहे? ट्रू आहे. आणि अवेलेबिलिटी ऑफ सीमलेस ऑनलाइन प्रोडक्ट इन द मार्केट coupled with abundant internet resource and at no cost made the e-resource redundant. ते काय आहे? फॉल्स आहे. क्वेश्चन नंबर 40 आन्सर C. A ट्रू बट R इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 41 आन्सर आहे A and R दोन्ही ट्रू आहेत. रिझल्ट फ्रॉम पॉप्युलर वेब सर्च इंजिन आर युजली हॅव्हिंग हाय रिकॉल बट अन इंडेक्सिंग डेटाबेस कॅन प्रोव्हाइड हाय प्रिसिजन. बरोबर आहे. and reason indexing database use contribute vocabulary which is a carefully selected list of words and pairs which are used to tag units of information so that they may be more easily retrieved. Question number 41 answer A and R is true. Next question. Question number 42. Management is the efficiency in climb the ladder of success. And reason leadership determines whether the leader is learning toward right all. हे दोन्ही काय आहेत? ट्रू आहेत. हे क्वेश्चन असेच्या असे कधीच ट्रू आणि फॉल्सचे विचारले जात नाहीत. क्वेश्चन नंबर 43 आन्सर आहे सी. दोन्ही ट्रूच आहे. वेब 2.0 is good set of economic, social and technological trend that collectively form the basis of the next generation of internet. बरोबर आहे. More than just and latest technology world, Web 2.0 is a transformative force that is propelling libraries toward a new way to offer service. Question number 43 answer C. A and R is true. Question number 44 याच्यामध्ये A ट्रू आहे बट R is false आहे. Consortia subscription are not always beneficial to libraries as publishers bundle retrieved title to infuse the number of titles for better price during negotiation. True. And reason in bundle titles libraries have not to pay for titles which are not covered to them. Question number 44 answer A. A is true but R is false. Next question. Question number 45. Chain producer is a systematic and almost machinal method of deriving subject heading. हे काय आहे? ट्रू आहे. And reason it does not always operate well only with a faceted scheme of classification. हे काय आहे? false आहे. Question number 45 answer A. A is true but R is false. चला आता इथं आपली 2016 ची सेकंड पेपर संपलेला आहे. कारण 45 to 50 हे क्वेश्चन कशावर असतात? पॅसेजवर आधारलेले असतात आणि सिम्पली पॅसेज असतात. त्यामुळे ते पॅसेजवर आधारलेले क्वेश्चन आपल्याला पॅसेज वाचूनच सोडवायचे असतात. चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते.
अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.